मध्ये बोलला आहे. मी त्याच्याशी व्यक्तिशः आता बोलतोय आणि कोणतेही फारसं विधान त्यांच्यापुढे येणार नाही याची मी खात्री देतोय. प्रत्येकाच्या हिंदुत्वाने स्वागत केले त्यांचे विचार ऐकून घ्या. कोणतेही फारसं विधान येणार नाही याची मी खात्री देतो. शांतपणे ऐकून घ्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निर्वाचित कमिटीचे अध्यक्ष राम दुबे सर, समोर उपस्थित बंधू वकील वगैरेंना कमिटी मार्फत सर्वांचं स्वागत करतो. जय जिजाऊ जय शिवराय. सगळ्यांनी मला म्हणा जय जिजाऊ जय शिवराय. कार्यक्रमाची सुरुवात करत आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सम्राट रामदुकर हे करतील. त्यांना मी विनंती करतो. कार्यक्रमाच्या पुढील गमनात जात असताना आणि सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करू. त्याचप्रमाणे प्रज्वलनाचा कार्यक्रम करूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे कोकाटे सर, पुणेबाग असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष राम सर व सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी नव्याने जाग पेटू दे आग मराठी सटकून टाकती जाग नव्याने जाग पेटू दे आग मराठी जागू दे गाज भवानी. कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे जाण्याच्या अगोदर मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणेबागचे माजी अध्यक्ष सतीश सर मोळी यांना, त्याचबरोबर आजचे वक्ते श्रीमंत कोकाटे सर या दोघांचा सन्मान होईल. त्यापूर्वी मी अध्यक्ष साहेबांना, पुणेबागचे विद्यमान अध्यक्ष राम सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना संबोधन व मार्गदर्शन करावे. पुणे महान असोसिएशन 2026 ही कमिटी आपण निवडून दिली. या कमिटीचा हा पहिलाच कार्यक्रम जो आहे शिवजयंती निमित्त, म्हणजे शिवजयंती आहे त्यानिमित्त आज आपण हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. कार्यक्रम अरेंज करताना आपण निबंध स्पर्धा आयोजित केली. न्यायव्यवस्था, न्यायालयातील अडीअडचणी आणि त्यावरील उपाययोजना अत्यंत कमी कालावधीमध्ये, 2 ते 3 दिवसामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 63 जणांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्या 63 जणांपैकी 3 जणांची आपण आज घोषणा करणार आहोत. आज शिवजयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेताना मित्रांनो आपण एकच गोष्ट मनात ठेवली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे. शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे आणि शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे त्याच्या आपल्याला कुठेही जवळ जाण्याचा काही अधिकार नाही. जर तो नैतिक अधिकार जर आपल्याला नसेल तर त्या अनुषंगाने आपण आचरण करताना, दैनंदिन आचरण करताना शिवाजी महाराजांची नीतिमूल्य 100% आपण जपली पाहिजे. महाराजांच्या बद्दल मी बोलणार पुढे नाही.
माझे शब्द कदाचित अपुरे पडतील. वक्ते जे आहेत वक्त्यांचा आजचा जो विषय आहे न्याय व्यवस्था न्यायनिवाडी या विषयाशी संबंधित आपण ठेवलेला आहे. अप्पामुळे आपले पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष त्यांनी आपले कोरोना काळामध्ये धडाडीचं काम केलं, परमनंट मेंबरशिप घेतली. तेव्हा आपण अप्पामुळेंना विनंती केली की या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं आणि त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं. अजून एक दोन गोष्टी सांगतो की महाराजांची दृष्टी आपल्याला सर्वांना माहीत आहे. ज्यावेळेस राज्याभिषेक होता त्यावेळेस जो मोठा हत्ती दिसला त्या सर्व जे ब्रिटिश जे होते काउन्सिल त्यांना तो प्रश्न पडला की महाराजांनी कधी आणला. त्याचे पिल्लू असताना त्यांनी ते आणलं. ही दृष्टी का महत्वाची आहे की आज कमिटीने ज्यावेळेस हा कार्यक्रम आयोजित करायचा ठरवला तर वर्षभर सर्व महाराजांची जशी इच्छा होती 18 पगड जातींना एकत्र घ्यायचं आणि काम करायचं, तर सर्वांना एकत्रित येऊन हा कार्यक्रम आपण करणार आहोत. यामध्ये एकच आपला ध्यास आहे वकिलांची जास्तीत जास्त उन्नती आणि वकिलांना जास्तीत जास्त या वर्षभरामध्ये कार्यक्रमांचा फायदा घेता येईल. त्यासाठी नवनवीन आपण उपाययोजना लेक्चर्स वगैरे अरेंज करणार आहोत. पुन्हा एकदा शिवजयंती निमित्त मी आज आपण येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद रामसर. व्याख्यानाच्या कार्यक्रमाकडे जात असताना दोन महत्वाचे सत्कार असे इथे होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश सर मुळे त्यांचा यशस्वीचा सन्मान पुणे बार असोसिएशनच्या वतीने होणार आहे. तरी मी अध्यक्ष राम सरांना विनंती करतो की त्यांनी सतीश सरांचा सन्मान करावा. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर श्रीपंत शिवाजी कोकाटे सरांचा देखील सन्मान होणार आहे. तरी मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. त्यांचा सन्मान शाळेतून एक सन्मान चिन्ह देऊन करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान शाळेतून करण्यात येत आहे. छोटासा परीक्षा शिवजयंती संयोजनशी 17 कोटी 9 निधी आपल्या Who
सर्वांना मार्गदर्शन करा. फॅन बंद कर जमीर फॅन बंद कर फॅन बंद मागच्या बाजूला ज्यांचा जयजयकार मोठ्या भक्तिभावाने आपण उत्साहाने आपण करतो असे जागतिक राजे छत्रपती शिवाजी महाराज आपण जगू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो. ही प्रेरणा भारतीयांच्या मनामध्ये निर्माण करणारे जागतिक राजे छत्रपती शिवाजी महाराज हे सुमारे 1000 वर्ष महाराणा प्रताप आणि पृथ्वीराज चव्हाण तर भारतीय मान खात आहे. परंतु या भूमीवर हातबल झालेल्या भूमिपुत्रांना, हातबला निराश झालेल्या अवमेय झालेल्या भूमिपुत्रांना लढण्याची उत्तम राज्याच्या बाहेर करण्याच्या शिकण्याची प्रेरणा या भारतभूमीमध्ये देणारे आपल्या सर्वांच्या प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी सुंदर उत्साहवर्धक अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल पुणे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय काळूरावजी भुजबळ साहेब यांचे प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो. कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय सतीशांबा मुली पंचवाडी सर्व मान्यवर मंडळी आणि समोर बसलेल्या कायद्यामध्ये आणि विधी कायदा यामध्ये तज्ञ असणारे आपल्या पुणे भाग असोसिएशनचे सगळे पदाधिकारी, सगळे वकील मंडळी. अशोक पवार म्हणजे आपल्या पुणे न्यायालयाचा मानचित्र आहे आणि या मानचित्र असणाऱ्या सभागृहामध्ये छत्रपती शिवाजीराजांचे प्रेम करण्यासाठी, शिवरायांचं जयघोष जयजयकार करण्यासाठी, त्यांचं उदाहरण अलौकिक कार्य कर्तृत्व ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. या भेटीला असणाऱ्या सर्वांचं मी आज स्वागत करतो आणि उद्या ही शिवजयंती 4 वर्षांची 700वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या जयंतीसाठी उत्सवासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा केवळ एका प्रांतापुरता होता, देशापुरता किंवा एका जातीसमूहापुरता मर्यादित नाही, तर छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा आहे. इतिहास म्हणतो शिवाजी महाराज शुक्रवार पराक्रमी होते, तुफान होते. असा राजाचं काम लंडनमध्ये जन्माला होता, परदेशावर काय मला गाव काम राज्य केलं असतं असं छत्रपती शिवाजीराजांचे कार्य आहे. त्यावेळी बांगलादेशाचे पंतप्रधान आपल्या पुण्यामध्ये आले होते. ते शिवाजीराजांचा जयजयकार करताना म्हणाले होते की साम्राज्याची श्रीमंत घट्ट करू, घरंदारी वतनदारी आणि मुलाची श्रीमंत घट्ट करू, रयतेचे राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यावेळी कला नावाचा जपानचा पंतप्रधान होतो. छत्रपती शिवाजी महाराज एक पुरुष होते. आज छत्रपती शिवाजीराजांचा गौरव करायला होतो की शिवाजी महाराज विद्यार्थी जीवनापासून परावृत्त झालेले होते आणि विशेषतः त्यांच्या शरीरामध्ये तेज दाखवतो. तलवारबाजीमध्ये ते निपुण होते, राजनीतीमध्ये निपुण होते आणि एक कायदेशीर म्हणजे त्यांच्याकडे राजनीती फिलॉसॉफी ऑफ दी पॉलिटिक्स म्हणजे राजकारणातील तत्वज्ञान पारंगत असणारा एक युगपुरुष राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं वर्णन देखील गायन करतात. नावाचा एक समकालीन प्रवास आलेला होता. छत्रपती शिवाजीराजांच्या बद्दल म्हणतो शिवाजी महाराज साधारणपणे तुमच्याकडून एकाच पूजन करायचे असं देखील वेलांचे नावाचे पोर्तुगीज इतिहासाच्या शोधकाळामध्ये भारतात आलेला होता. कारण शिवाजीराजांनी प्रत्यक्षात पाहिलेला आहे. तो म्हणतो की पूर्वेकडच्या जगामध्ये शिवाजी महाराज नावाचा राजा आहे, तो शूर आहे, पराक्रमी आहे, बुद्धिमान आहे. असा राजा आमच्या युरोपमध्ये देखील झाला नाही. युरोपमध्ये देखील तुलना करावी असा राजा झालेला नाही असं वर्णन तेलांच्याने देखील केलेलं आहे. कॉस्मेटिक सभासद बकर, खापी खान हे छत्रपती शिवाजीराजांच्या काळात त्यांच्या नैतिकतेचं, त्यांच्या चारित्र्याचं, त्यांच्या पराक्रमाचं कार्यकर्तृत्व वर्णन मोठ्या कौतुकानं, अभिमानाने आणि मुक्तकंठानं करतात. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा भव्य दिव्य उत्तुंग असा इतिहास आहे. शिवाजीराजांचा इतिहास असा ढाल तलवारचा इतिहास आहे, तसाच परिक्रमाचा, बुद्धिमत्तेचा, चातुर्याचा, परकीय स्त्रियांचा देखील आदराने सन्मान केला पाहिजे
हे छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलेलं होतं. आपल्या देशातील समाज, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक अशा अनेक राज्याचं प्रयत्न असतात छत्रपती शिवाजी महाराज राहिलेले आहेत. लाल बाल म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचं देखील प्रेरणास्थानी छत्रपती शिवाजी महाराज होते. पंजाबचा असणारा लाला लजपत रायांनी तर छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनावरती चरित्र लिहिलं की जे वेगळ्या भाषेमध्ये प्रकाशित झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाने देखील त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. भगतसिंगाला न्यायाधीशांनी विचारलं, आझादी आंदोलन कधी करने की प्रेरणा कहां से मिली? तर भगतसिंग म्हणाले, गुरु नानक आणि छत्रपती शिवाजी महाराज माझी प्रेरणास्थान आहे. आझाद हिंद फौजेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौजेपुढे भाषण करताना म्हणतात, चला आपण दिल्ली जिंकू, ब्रिटिश जाते स्वातंत्र्य मिळेल. पण आज तुम्हाला काही देऊ शकत नाही. आज एवढंच देऊ शकतो की प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून गरिबांचं राज्य निर्माण करणारा राजा आपल्या भारतभूमीमध्ये निर्माण झाला. त्या राजाचं आपण स्मरण करू. शिवाजी आणि केवळ शिवाजी. नेताजी सुभाषचंद्र बोस वेषांतर करून देशांतरून जर्मनीला पोहोचले. त्यांना इंग्रजांनी 11 वेळा तुरुंगात ठेवलं होतं. शेवटी राजाघराचा तुरुंग केला. ते जर्मनीला गेल्यानंतर त्यांनी मित्रांना कळवलं की मी तुरुंगात असताना माझी खात्री झाली होती की माझ्या आता कदापि सुटका नाही. पण तुरुंगात असताना मी शिवचरित्र वाचलं. छत्रपती शिवाजीराजांनी आग्र्याच्या कैदेतून स्वतःची करून घेतलेली सुटका या चातुर्यानं आणि या क्रांतिकारक घटनेने मला प्रेरणा मिळाली. मी शिवचरित्र वाचलं म्हणून मी ब्रिटिशांच्या तुरुंगातून बाहेर पडण्याचं धाडस केलं. म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या क्रांतिकारकांचं महापुरुष दैवत देखील छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराष्ट्रातील आपण पाहतो की महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ, सांस्कृतिक चळवळ, राजकीय चळवळ या चळवळीचं प्रेरणास्थान देखील शिवाजी महाराज राहिलेले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घातला. आपल्या गुलामीचं कारण त्यांनी अविद्येमध्ये शोधलं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी 908 ओळीचा छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनाचा प्रतिबिंब पोवाडा लिहिला. 1869 साली रायगडावरती गेले. शिवरायांच्या समाधीचा शोध लावला. पुण्यामध्ये आले आणि पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली. आणि छत्रपती शिवाजी असा उल्लेख महात्मा ज्योतिराव फुले करतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपलं मानवी. त्या काळामध्ये लंडनला गेले, बॅरिस्टर झाले, अमेरिकेमध्ये गेले, पीएचडी झाले, एमए झाले, देशाचं संविधान लिहिले, अनेक ग्रंथ लिहिले. सामाजिक चळवळीमध्ये, राजकीय, सांस्कृतिक चळवळीमध्ये त्यांचं मोठे योगदान आहे. बाबासाहेबांनी पुढे सुराज नावाचा ग्रंथ लिहिला, त्याचं उत्तरार्ध म्हणजे शिवचरित्र आहे. आज आपल्या देशातील सर्वपक्षीय सर्व संघटना जय भवानी जय शिवाजी म्हणतात. जय भवानी जय शिवाजी ही घोषणा या देशामध्ये प्रथमदा कोणी दिली तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज तर शिवाजीराजांचा पुतळा अमेरिकेमध्ये आहे, युरोपमध्ये आहे, जपानमध्ये आहे, देशातील विविध भागामध्ये आहे, देशातील महत्वाच्या शहरामध्ये आणि गावामध्ये आहे. पण शिवाजीराजांचा जगातला पहिला पुतळा आपल्या शेजारी 1921 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारला. आपल्या शिवाजीनगरचा पहिला अश्वारूढ पुतळा आहे. म्हणजे अनेक महापुरुषांचं म्हणजे सावरकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले, सुभाषचंद्र बोस या सर्व क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज राहिले. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मभाऊराव पाटलांनी केली आणि शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही हा संदेश त्याने दिला. रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. साताऱ्यामध्ये पहिलं कॉलेज सुरू केलं. त्या कॉलेजला नाव श्री शिवाजी महाराज सातारा. एक व्यापारी आला आणि अण्णा मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, तुम्ही जे कॉलेजला शिवाजीराजांचं नाव दिलेलं आहे ते नाव पुसा आणि माझं नाव कॉलेजला द्या. त्यास कर्मभाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याला म्हणाले, अरे वेड्या, प्रसन्न पटला जन्म देणाऱ्या बाप्पाचं नाव बदले, पण एक वेळ दिलेलं शिवाजीराजांचं नाव कमी नकळणार नाही. कर्मभाऊराव पाटील हे जैन होते. म्हणजे 18 जाती 12 मतदार त्यांना प्रेरणा देणारा राजा. आत्महत्या झालेल्या भारतीयांच्या मनामध्ये स्वराज्य, स्वातंत्र्य, समता, न्याय या वृत्ती आधारावर राज्य व्यवस्था निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजीराजांनी नेमकं काय केलं? आज देखील आपण छत्रपती शिवाजीराजांसाठी पोटतिडकीला पुढे येतो, घोषणा देतो, महाराजांचा जय जयकार करतो. 350 वर्षानंतर देखील विविध समाजावरती, समाज घटकावरती, देशावरती त्यांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजीराजांनी नेमकं काय केलं त्याचं वर्णन करताना इतिहासकार म्हणतो, शिवाजीराजांनी जे झोपले होते त्यांना जागं केलं, जे मुळात जागे होते त्यांना उभं केलं, जे उभे होते त्यांना चालतं गेलं आणि चालणाऱ्याच्या खड्ड्यावरती स्वातंत्र्याचं निशाण दिलं. शेकडो वर्ष शिवाजीराजांनी कष्ट केलं.
शिवाजी राजांचं कोणाचं आमच्या गोरगरीब माणसं जनमानसाचं ज्याला आपण प्रश्नच राज्य होतो. छत्रपती शिवाजी राजांनी राज्यामध्ये कधी भेदभाव केला नाही. जागतिक ब्रिटिश इंडॉलॉजिस्ट शरद पाटील म्हणतात शिवाजी खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये कधी भेदभाव केला नाही. हा मराठा कोळवाडी हा धनगर हा मातंग हा बौद्ध हा ब्राह्मण हा कायस्थ अशा कुठल्याही पद्धतीचा भेदभाव छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यामध्ये नव्हता. महाराजांच्या सैन्यामध्ये कोण होतो? मराठे होते, माळी होते, धनगर होते, मातंग होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, रामोस होते, अगडी होते, ब्राह्मण होते, कायस्थ होते आणि मुस्लिम देखील छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये होते. चटणी बांधून खाणारे, घोड्यावरती बसणारे आणि सगळ्यांच्या कड्यावरून धावून करणारे लोहारे गावागावात पुढार. ज्या ठिकाणी शिवाजीराजांनी काम काढला त्या ठिकाणी मावळ्याचे प्रकट सांगले. देशाची गंभीरताची पात्रता काढून येते. गावची कोटाळ रायगड सोयीकर नेताजी पात्र प्रताप उदर आंबेगाव महिने शिवाजी महाराज शिवाजी काशीद रामजी पांगेरा देवाजी उघडे बाजीराव देशपांडे मुरारबाजी देशपांडे अशा अनेक मावळे गावागावात पुढार आणि छत्रपती शिवाजीराजांसाठी आणि स्वराज्यासाठी मरायला तयार झाले. का प्रत्येक मावळ्याला माहित होते राजा आपला हे राज्य एका घराण्याचा आहे, एका जातीचा आहे, एका पंथाचा आहे, एका प्रांताचा आहे असे हिच्या भूमिपुत्रांना कधी वाटलं नाही. लग्नाने मावळे तानाजी माणूसने मुलाचं लग्न रद्द केलं. कोणाला शिकण्यासाठी गेले. ज्या 1970 उदयनावर रंगावरला तानाजी माणूसने घरावर पडली. कोणाला शिकला हे वार्ता शिवाजीराजांना समजलं. महाराज म्हणाले कोणाला अजिंक्य किल्ला तानाजी शिकला पण माझा सिंहांका तानाजी गेला. गड आला आणि सिंह गेला. तानाजी माणूसने कोणते कार्यासाठी नाही. महाराज मुलाचं लग्न ठरलंय, पत्रिका वाचल्या पाठल्या, आचार्याला मंगल कार्यालय खूप झाले. माझी मेडिकल मला कॅज्युअली पाठवलं पण मी काय करू शकत नाही असं कार्य सांगितलेलं आहे. महाराज त्या समर्पण दिलं पण माघारी असे अनेक मावळे शिवाजी महाराज शिवाजी काशी प्रति शिवाजी झाले. सीतेच्या भेटीला गेले. तिथे जरा ओळखलं. सीतेने विचारलं कोण आहे? शिवाजी काशी म्हणाले शिवाजी महाराज. खरंच सांगा तुम्ही कोण आहात? शिवाजी काशी पुन्हा सांगत होते मी शिवाजी महाराज आहे. कारण आपला सुरू बोलला पाहिजे या स्थितीला अडकून देऊ नये यासाठी शिवाजी काशी वेशांतर प्रोग्राम सांगत होते मी शिवाजी महाराजच आहे. शेवटी त्यांना ओळखलं. वदन कमळा म्हणलं सिद्धी लोक आले तरी बोलावले छातीला आले राहतो. पुन्हा एकदा सांगा तुम्ही कोण आहात? शिवाजी काशी पुन्हा म्हणाले मी शिवाजी महाराजच आहे. छातीमध्ये आले बसले रक्ताची चिरकाणी उडाली. शिवाजी काशी दसरत खाली बसले. प्राण सोडले एवढंच म्हणाले अरे वेड्यानो सोंग येणाऱ्या शिवाजीची फाट तुम्हाला पाहता आली नाही. खऱ्या शिवाजीराजांचा विचार सोडून द्या असे म्हणाले आणि घरात पडले. ते शिवाजी काशी नाटी समाज आनंदाला मुलाला मिठी मारला. सर्वस्व त्याग करणारे अनेक पावले गावागावात याचे कारण काय? अरे छत्रपती शिवाजीराजांचे राज्य उभं केलं. लोक आधाराला राज्य होते. ज्या भूमिपुत्रांचं कल्याण इथल्या कष्टकऱ्यांचं कल्याण शेतीमालाला भाव अमानुषपणे अतिशय मोफत आणि नुकतेच होऊन गेलेले निशांशा हे प्रजेचा छळ करत आहे. सारा आकारणी करत आहे. इथलं जीवन स्थिर नाही. जीवन सुखी नाही आणि सुरक्षित नाही. यांच्या जीवनाला आधार देणारे आद्य कर्तव्य छत्रपती शिवाजीराजांचे समर्थ आणि म्हणून विखुरलेल्या मावळ्यांना एकाच्या पुत्रावरती म्हणतो स्वराज्याचं आणि स्वातंत्र्याचं जनांदोलन छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलं. महाराजांचं सैन्य कमी होतं. आदिलशहाचं मोगलांचं सैन्य जास्त होतं. तरी त्यांनी निष्ठेने लढणारे मावळे महाराजांच्या सोबत होते. म्हणून अशक्य कार्य छत्रपती शिवाजीराजांनी शक्य करून दाखवलं. इथला शेतकरी कष्टकरी सर्वकरी महाराजांच्या पाठीशी उभा राहिला. अरे छत्रपती शिवाजीराजांनी शेतकऱ्यांना न्याय दिला. शिवकाळामध्ये एका शेतकरी आत्महत्या केल्याची नोंद नाही. आता सगळं आधुनिकीकरण मध्यवर्ती काळामध्ये आलेलं नव्हतं. आता सगळी सिंचन व्यवस्था प्रभावित आलेली नव्हती. आता सगळं अत्याधुनिक विज्ञान आलेलं नव्हतं. आता सगळं कृषी विषयक असे महत्वाचे कायदे आलेले नव्हते. तरी शिवकाळामध्ये एका शेतकरी आत्महत्या का केली नाही? त्याचं कारण आहे शेतकऱ्यांना त्यांनी न्याय दिला. शेतकऱ्यांच्या पाठीशी कठीण काळात महाराज उभे राहिले जे अद्वितीय आणि असामान्य आहे. आज देखील
ते प्रेरणादायी दीपस्तंभासारखे आहे. 1660-62 दरम्यान छत्रपती शिवाजी काही तालुका भोजला पुणे या ठिकाणी सज्जनाव केंद्राने पत्र पाठवले. शाही जवान पुण्याच्या दिशेने घेत होता. महाराज सज्जनाव केंद्राने म्हणतात गावाला परत चक्र येत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवन धोक्यात आहे. तत्काळ तुम्ही जावा, विनाविलंब जावा. शेतकऱ्यांना त्यांचं बैल लावताना आणि त्यांचे उदाहरण सुरक्षित ठिकाणी हलवा. या कामामध्ये विलंब कराल तर तुमच्या परिस्थिती पातळी लागेल असं शब्द वापरले. या कामामध्ये विलंब कराल तर तुमच्या परिस्थिती पातळी लागेल. संघाच्या सवयी शेतकऱ्यांना मदत करणं हे पुण्य आहे आणि त्याला बाहेर पडून देणं हे पाप आहे. गोरगरिबांना मदत करणं, गोरगरिबांना न्याय देणं हे पुण्याचं काम आहे असं छत्रपती शिवाजी महाराज सर्जेराव पेरे यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हणतात. 1673 साली चिपळूणच्या अंतर्गत या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सैन्याची छावणी होती. हवालदार आणि जुमलेदार यांना शिवाजीराजांनी एक संयुक्त पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लिहितात संध्याकाळी स्वप्नात गेले बाबतीची खूप झोपी जातात. रंगनाळे जवळ का नाही त्याची खात्री करा. त्याला जास्त केला उंडीने पेट तेव्हा फुटत नाही. वाघ घेऊन धाव फुटे ती वाघ त्याला कडव्याच्या डोक्याच्या गंजीला लागली. गंज जवळ भाग होईल. अवघड जनावरांना चारा मिळणार नाही. मग तुम्ही आपल्या घोड्याने जनावरे व्याघ्र सोडा. मग एक म्हणजे कोणावर करून तुम्हाला आले तुमच्यापेक्षा उघड पडे म्हणून सुटायचं होताना एक रात्रीची नेहमी खूप झोपी जातात. आणि ज्या पद्धतीने आपल्या मुलांची काळजी घेते, साखरी कांदाची मुलीची काळजी घेते, त्या पद्धतीने छत्रपती शिवाजीराजांनी तिथल्या रेतीची, जनावरांची, पीक पाण्याची, धान्याची काळजी घेतलेली आहे. संध्याकाळी सुरू करा देव रात्रीची नेहमी खूप जावा. अन्यथा तिला जास्त कोणतीही पेटवा उडाले किंवा धावत फुटे आणि गवताची गंध करेल. शिवाजीराजांचा आपुलकी करण्याचं कसं वाटतं? आदरण्यानंतर अवघड करण्यापेक्षा आदर चालू नये याची काळजी छत्रपती शिवाजीराजांनी घेतली. पण शिवकाळात त्यांच्या दप्तराची नोंद नाही, त्यांच्या सचिवालयाला नाही, कारण काळजी घेणार. 1676 साली महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. दुष्काळ महाराष्ट्राला देशाला नदीत नाही. शेवटकाळात अनेक वेळा दुष्काळ पडला. दुष्काळ मानवी काय भूमिका आहे. 1676 साली छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना बोलावलं आणि अधिकाऱ्याला काय म्हणतात महाराज गावाला दुष्काळामुळे त्यांची बैलजोडी करावी लागते, त्यांना बैलजोडी द्या. एखाद्या रेडीवर खंडी कंपनी काय द्या. त्यासाठी आपल्या दुसरीवरती लाख लाख झाले वसुलीसाठी वसूल करा. वाणी दिलेल्या वसूल करू नका. उद्धार तेवढी आहे. छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या राज्यातून काही दिला, कर्ज दिलं, कर्जाचं राजधानी किती आहे. वाणी दिलेल्या वसूल करू नका. उद्धार तेवढी घ्यावी. छत्रपती शिवाजीराजांनी कर्ज दिलं, भारताचा पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून शिवकाळामध्ये महाराज म्हणतात की आपल्या राज्यातील कोणी उपाशी पोटी झोपता कामा नये. त्यांना वाणी थंडी पण कधी आणले द्या. म्हणजे कोणी उपाशी पोटी झोपता कामा नये. अन्न सुरक्षा बिल हे संसदीय लोकशाहीचं फळ आहे. पण संसदीय लोकशाही डेमोक्रेसी, न्याय, स्वातंत्र्य, फ्री सेक्युलरिझम, फेमिनिझम या संदर्भात मध्ययुगीन काळामध्ये होत्या. मध्ययुगीन काळामध्ये या संदर्भात नसताना देखील छत्रपती शिवाजीराजांनी न्यायावर आधारलेलं लोक कल्याण करण्याचे निर्माण केलं. महाराष्ट्रावर दक्षिण दिग्विजयाला गेलेले आहे. दक्षिण दिग्विजयाच्या प्रसंगी कालगडी त्यांचं पोरं जिंकलं. आदिलशाहीची आपली केली. आदिलशाहीला अन्याय अत्याचार शेरखानाने तामिळनाडूमध्ये, आंध्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये केलेला होता. त्याला पायबंद करण्याचं मोठं काम छत्रपती शिवाजीराजांनी केलं. शेरखान मरून गेला. तो भाग महाराजांच्या अधिपत्याकडे आला. त्यानंतर डच व्यापारी छत्रपती शिवाजीराजांच्याकडे व्यापारी करार करण्यासाठी आले. व्यापारी करार करण्यासाठी मोठा व्यापारी करार सगळ्या सांगणार नाही, तर त्याला महत्वाचे उदाहरण ठेवू इच्छितो. जेव्हा डच व्यापारी व्यापार करण्यासाठी आले तेव्हा शिवाजी महाराजांकडे व्यापारी म्हणत होता, हा भाग आता मी जिंकून घेतलेला आहे. मला आपण समजले यापूर्वी तुम्ही या ठिकाणी
स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करत होता. पण आता माझ्या राज्यामध्ये तुम्हाला स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. जर कोणी असा प्रयत्न केला तर माझे अधिकारी तुम्हाला प्रेरित करतील. स्त्री पुरुषांना गुलाम खरेदी विक्री करता येणार नाही. अगेन्स्ट स्लेव्हरी आपल्या भारत देश संविधानातील कलम 23 वेगवेगळ्या संपली बालमजुरीला विरोध करतात. फंडामेंटल राईट्स म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे मानवतावादी हुमानिटीवरती आधारलेलं आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या काळात जे संसदीय लोकशाही असताना आणि जगभरातले जर्मन, फ्रेंच, पोर्तुगाल, ब्रिटिश यांचं राज्य असताना आणि जे आपण म्हणतो ते सेक्युलरिझम, फेमिनिझम, फ्रीडम, डेमोक्रेसी या संकल्पना सगळे युरोपमधून आलेले आपण सांगतो नेहमी. पण ज्या काळामध्ये युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये म्हणजे डच, फ्रेंच, पोर्तुगीज, मोगल यांच्या राज्यामध्ये स्त्री पुरुषांना गुलाम खरेदी केलं जायचं. इतर भागामध्ये इतर उपखंडामध्ये त्यांची विक्री केली जायची. जसे जनावरांचे बाजार भरतात, जनावरांची खरेदी विक्री होती. त्याच पद्धतीनं मध्ययुगीन काळात, प्राचीन काळात आधी स्वातंत्र्य मिळेपर्यंत, आधुनिक युगापर्यंत स्त्री पुरुषांची आणि लहान मुलांची जनावरांची खरेदी विक्री होत होती. त्या काळात 17व्या शतकात आतापासून 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या माझ्या राज्यामध्ये स्त्री पुरुषांना गुलाम खरेदी विक्री करता येणार नाही. जर तुम्ही तसा प्रयत्न केला तर माझे अधिकारी तुम्हाला प्रेरित करतील. म्हणजे छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यामध्ये गुलामीला धारणा मानवी मूल्य छत्रपती शिवाजीराजांची जोपासली. कुठलाही व्यक्ती असते, मग तो कुठल्या जातीप्रमाणे असेल, त्याला माणूस म्हणून करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. ही छत्रपती शिवाजीराजांची भूमिका होती. शिवाजीराजांचे विरोधकांचे इतिहासकार, अफिका मुघलांचे इतिहासकार, मोगल गुरु होते, निर्णय होते, त्यांनी अमानुषपणे त्यांचा छल केलेला आहे. त्यांचा पक्षपाती असणारा अफिकांना इतिहासकार देखील छत्रपती शिवाजीराजांच्या नैतिकतेचं उदाहरण करण्याचा न्याय व्यवस्थेचं उत्तराखंडाला खूप मानतो. तो एका ठिकाणी लिहितो की शिवाजीराजांनी स्वतःच्या स्त्रियांचा देखील आदर केला. तो लिहितो की शिवाजी स्त्रियांशी कसे वागायचे. भाऊ जसा बहिणीला मुलगा जसा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज शत्रूच्या स्त्रियांशी देखील वागायचे. छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना आदेश दिले होते, धर्मस्थळ स्त्रिया आणि लहान मुलं शत्रूची स्त्री असली तर त्यांचा आदराने सन्मान केला पाहिजे. आपल्या विरोधाची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, तिचा आदर करा, तिचा सन्मान करा, तिला संरक्षण द्या. ही भूमिका शिवाजी महाराजांची होती. वासनानी काढला यांनी पोर्तुगीज वास्तवाची चरित्र लिहिलं. व छत्रपती शिवाजीराजांच्या नैतिकतेचं आणि स्त्री धोरणाचं उत्तराखंडामध्ये उतरून आणतो. ॲबे पेरे असेल किंवा मॉन्टिन होता, मॉन्टिन देखील छत्रपती शिवाजी महाराज कसं नीतिमूल्यावर आधारलेलं राज्य होतं हे ते सांगतो. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये काय आज इथे जगभरात लढाई होता, युद्ध होतं. त्याच्या वेळेस पहिला भारत स्त्रियांसाठी होतो. मध्ययुगीन काळामध्ये चेते पराष्ट्रांच्या स्त्रियांवरती अन्याय करायचे. त्या काळात शिवाजी महाराजांना वक्तव्य कसं होतं, त्यांचं स्त्री धोरण कसं होतं. तर छत्रपती शिवाजीराजांच्या बद्दल अनेक समकालीनांनी लिहून ठेवलंय. महाराज दक्षिण दिशेला गेले, सावित्रीबाई फुले महाराजांची सुद्धा लढली वेळवरची किल्लेदार. तिचं शौर्य आणि पराक्रम पाहून शिवाजीराजांनी त्यांचं राज्य परत दिलं. त्यांच्या लहान बाळावर हंडीवर संभोग पाजलं असे शिल्प त्या ठिकाणी दिलं आहे. पनवेलजवळ असलेला प्रबळगड महाराजांची किल्ला त्या ठिकाणी केसरीचे दारावरती पडला. त्याची पत्नी आईच्या मुलांना संरक्षण देऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोच केल्याची नोंद आहे. कागदाला करण्याची स्पर्धा रायगडी शिवाजीराजांच्या सैन्याच्या हाती मिळाली तर तिला बहीण समजून तिचा सन्मान करून दिला. तिच्या तंबूच्या ठिकाणी पोहोच केल्याची नोंद आहे. हिरकणी रायगडच्या पायथ्याशी राहणारी कोणतेही कुंपणी विकणारे एकूण शिरकण्याला गडावर उशीर झाला की त्याच्या दरवाजे बंद झाले. मी द्वारपालाकडे विनंती केली, बाहुबळाला लहान बाळाकडे बाळाकडे रूपातून मला सोडा. द्वारपाल म्हणाले, काही आम्ही तुमचा समजू शकतो, पण साक्षात शिवाजीराजांकडे आले तर किल्ल्याचे दरवाजे उघडले जाणार नाही. परत तिचं मागून त्याला बसू देत नव्हता. एका उंच कड्यावर काही उभारली जिथून पुरुषाला उभारणे शक्य नाही. बाळाला उशीर घेतलं. दुसऱ्या दिवशी कडे गडावरती आले. गावामध्ये लक्ष झाले कशी आली कशी हे बाबा शिवाजीराजांचं म्हणते. महाराजांनी उद्या
खात्री केली इकडे गेली कशी आली खात्री म्हटली इकडे तुमच्याकडे वरती आली ज्या ठिकाणी काही उत्तर शिवाजी भेट दिली उंच पुरुष मागला भविष्य काळामध्ये खर्च एवढी वाचा माणूस खाली जाऊ इकडेला ओरडा वाटलं इकडे घाबरली कडामुठी आली शिवाजी साडीमध्ये येऊन इकडेचा सन्मान केला आणि शिवाजी महाराज इकडे म्हणता काही सर्वजण पिढ्यांनी महात्मा महाराजांकडे धन्यवाद तुमच्यासारखी नेहमी आहे जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहे तोपर्यंत माझं स्वराज्य कोणाला शिकाय झालं नाही तर म्हणजे स्त्रियांचा अभ्यास करणारा स्त्रियांचं संरक्षण करणारा आणि स्त्रियांना संधी देणारा आपल्या आईचा प्रत्यक्ष दृष्टीने सावधान मानला जिजाऊ प्रेरणाचा म्हणजे विद्यापीठ होतं न्यायपीठ होतं संस्कार पीठ होतं प्रेरणा पीठ होतं आपल्या सुनांना म्हणजे येसुबाई सईबाईंना युद्धाचं शिक्षण दिलं तलवारबाजीचं स्वातंत्र्य दिलं म्हणून ताराबाई मौलांची युद्ध 7 वर्षापर्यंत युद्ध लढल्या येसुबाई प्रतिकूल काळामध्ये स्वराज्य रक्षणासाठी पुढे आल्या याचं कारण छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या सुनांना दिलेलं तलवार चालवण्याचं घोड्यावर बसण्याचं आणि प्रशासन चालवण्याचं स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांप्रमाणे स्त्री देखील हिंमतवान असते कर्तृत्ववान असते बुद्धिमान असते यामध्ये छत्रपती शिवाजीराजांचा विश्वास होता पण छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या राज्यामध्ये कोणावरती अन्याय केला नाही त्यांची न्यायव्यवस्था अत्यंत पारदर्शक होती ज्युडिशरी न्यायव्यवस्था वकील कायदे हे सगळे आधुनिक कल्पना आहे मध्ययुगीन काळात इतकी प्रगत न्यायव्यवस्था नव्हती प्रगत न्यायव्यवस्था नसताना देखील निपक्षपाती न्यायव्यवस्था छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केली त्या काळामध्ये न्यायव्यवस्था जातीय कारणावरती पक्षपाती पद्धतीने केली जात होती त्या काळामध्ये छत्रपती शिवाजीराजांचे न्यायवाद केले त्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे बाबाजी तुमचं आपल्या पुणे जिल्ह्यात प्रांजळ नावाचं गाव आहे बाबाजी कुलकर्णीला पहिल्यावर अत्याचार केला की तक्रार महाराजांच्याकडे आली तक्रार झाल्यावर गुन्हेगाराला पकडल्याने शिक्षा दिली असं घडलेलं नाही चौकशी केली त्याला बाजू मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि खात्री पडल्यानंतर चौकशी एव्हिडन्स हे सगळे मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांनी तत्कालीन कायद्यानुसार बाबाजी कुलकर्णीला शिक्षा दिली म्हणजे बाबाजी कुलकर्णी प्रभावशाली आहे वतनदार आहे त्याचा विचार करत होता एका सामान्य महिलेला काही छत्रपती शिवाजीराजांनी केला कुलकर्णी महाराजांचे वाद होते ते वाद शिवाजी महाराजांच्या अत्यंत निर्भीडपणे निपक्षपातीपणे ठेवले आपल्या पुण्यात आढळते या ठिकाणी नगर आणि चुंबे यांच्या जमिनीचा वाद होता चुंबे आणि नगर यांच्या वादामध्ये काही पक्षपातीपणा झाला अशी तक्रार शिवाजीराजांकडे आली तर शिवाजी महाराज म्हणाले की स्वतः तुम्ही न्यायनिवाडा करण्यासाठी गेला चुंबे आणि नगर यांचा न्यायनिवाडा छत्रपती शिवाजीराजांनी स्वतः केलेला स्वतः येऊन आणि त्या ठिकाणी पक्षपातीपणा वगैरे लक्षात आला सुद्धा न्यायनिवाडा केला आपल्याला माहिती आहे पालीचा खंडोबा सातारा जिल्ह्यातील कराडच्या अलीकडे त्या ठिकाणच्या खंडोबा देवस्थानाचा जो काही न्यायनिवाडा होता काळभोर पटलाचा न्यायनिवाडा तो देखील छत्रपती शिवाजीराजांनी स्वतः केलेला न्यायनिवाडा आहे पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्यामध्ये सुपेकोंड नावाचं गाव आहे त्या ठिकाणी पाटीलचा वाद होता जगताप आणि धनगर परिवार त्या जगताप आणि धनगर परिवाराने त्या सदस्यांना अटॅक टाकलं होतं ते तक्रार छत्रपती शिवाजीराजांच्याकडे आले दोन्ही कागदपत्र दोन्ही बाजूंचे तपासले एव्हिडन्सेस पाहिले आणि त्यानंतर शिवाजी महाराजांची धनगरांकडे मांडली होती ती कायम केली आणि छत्रपतींना सांगितलं त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली आहे ती कारवाई विल्हेवाट आहे अशा पद्धतीचा न्यायनिवाडा व्याख्यान शिवाजीराजांनी दिला सर्जेराव पेरे छत्रपती शिवाजीराजांच्या अत्यंत सुंदर सहकारी होते कान्होजी चेहरे सर्जेराव चेहरे कान्होजी चेहरे असा चेहरे पिढ्यानपिढ्या समाजासाठी लढलेले आहेत तर सर्जेराव त्यांचे सहकारी होते त्यांनी महाराजांकडे अर्ज केला की चेहरे परिवारामध्ये ते शिवाजी चेहरे होते त्यांची चेहरे माझे आता शिवाजी चेहरेला नाव काय बोलतो सर्जेराव चेहरे त्यांचे सहकारी होते सगळे कागदपत्र पाहिजे होतं निकाल पाहिजे आणि त्यानंतर ते शिवाजी चेहरे त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि सर्जेराव यांनी सांगितलं की हा वाद कधी माझ्या कारणाचा नाही ज्याचा त्याचा अधिकार जगाला मिळाला पाहिजे सुंगी आणि गुन्हेगांचन या ठिकाणच्या खेडेबारी या ठिकाणच्या मुश्किलीचा वाद होता तो वाद छत्रपती शिवाजीराजांच्याकडे आला जो झांबडखान अन्याय करत होता त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश छत्रपती शिवाजीराजांनी त्यावेळी दिले आहेत आणि एक स्टेटमेंट जसं सुप्रीम कोर्ट हायकोर्ट किंवा सर्व न्यायालयाचे कोर्ट एखादं जजमेंट
कधी कधी माहिती ठेवून असतं. जसं शिवाजी महाराजांच्या नाट्यवाड्यामध्ये एक वाक्य खूप महत्वाचं आहे. महाराजांना ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला मिळायला हवा. अशा परिस्थितीमध्ये नाही तपश्चर्येमध्ये छत्रपती शिवाजीराजांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धर्मांतर जाती असतो, जातीचा धर्माचा ग्रंथांचा प्रभाव या व्यवस्थेवरती होता. त्या काळामध्ये मंडळी रॅशनल बुद्धिब्राह्मणवादी लोकवैज्ञानिक हिताचे न्यायवाडे त्या काळामध्ये केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराजांची गोष्ट होती. शंभू महाराजांचा ताजा होता आणि गडावरती महादेवाचं मंदिर उभारलं. तुळजाभवानी त्यांना ताजा होता. तुळजाभवानी त्यांचं उपास्य दैवत होतं. महाराज धार्मिक होते, पण आपला धर्म धोक्यात असताना, धार्मिक स्थळ धोक्यात असताना, धार्मिक परंपरा धोक्यात असताना महाराज हा धरून बसले नाही. तर त्याच्या करणारे होते त्याच्या योगात ठामपणे छत्रपती शिवाजीराजांनी भूमिका घेतलेली आहे. ते धार्मिक होते पण ते धर्माकडे नव्हते. धर्माच्या नावाने आणि धर्माच्या आधाराने कोणाचे छळ छत्रपती शिवाजीराजांनी केलेला नाही. धार्मिक होते पण प्राकृतिक विचाराचे होते. छत्रपती शिवाजीराजांनी कधी भविष्य पाहिलं, पश्चात पाहिलं, भूत पाहिलं नाही. शिवाजीराजांच्या अनेक लढाया अमावस्येच्या कापणी होत्या. आज हिंमत आहे कोणाच्या अमावस्या दिवशी लग्न करायचे, अमावस्या दिवशी गृहप्रवेश करायचे. शिवाजी महाराज किती प्रमाणे होते, प्राकृतिक होते. त्याच्या जीवनातले प्रसंग आपण सांगतो. 26 फेब्रुवारी 1670 छत्रपती शिवाजीराजांना सोयगावच्या राजाला मारता उभ्या झाला. मुलाचा जन्म भारतात झाला. कोणीतरी आला आणि म्हणाला, महाराज मुलाचा जन्म भारतात झाला, अशुभणाची शांती करा. तर शिवाजीराजांनी सांगितलं, अजिबात नाही. ज्या वेळी माझा मुलगा पालखा जन्मला त्या शुभ आहे कथन विचारलं असं. त्या शिवाजीराजांनी सांगितलं, ज्या वेळी माझा मुलगा पालखा जन्मला त्या वेळी तो दिल्ली शिवाजीशाही क्रांती घालण्याशिवाय राहणार नाही. म्हणजे क्रांती होते, विज्ञानवादी होते, प्राकृतिक विचाराचे होते, म्हणून त्यांना राज्य निर्माण होऊ शकले. कारण आधुनिक काळामध्ये समुद्र ओलांडण्याने वापरायचं सांगितलं होतं, पण समुद्र ओलांडला, विद्युतवृत्तीसाठी समुद्रमार्गे केली, महामार्गाची उभारणी केली. आपल्या देशाला सर्वाधिक लोक समुद्रमार्ग आहे जे ओळखणारे मध्ययुगीन काळातले एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात, शेतकऱ्यांच्या भाजीच्या रेटाला एक 10 रुपये नका, शेतकऱ्यांचं इनाम उत्पन्न काही देऊ नका. पुढे म्हणतात, शेतकऱ्याच्या गवताच्या गाडीची आदिवाच्या बाळगू नका. निस्वार्थ होते महाराज, पर्यावरण एन्व्हायरमेंट लॉ आहे आणि जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे. महाराजांचं पर्यावरण शिकायचे चालू होते. महाराज म्हणतात, सागराचे अन्नाची झाड अत्यंत उपयुक्त, हे काय दोन सागरामध्ये पैदा होत नाही. प्रत्येक त्यांना लेकराप्रमाणे सांभाळलेले असते. एखादा झाड कापणं म्हणजे लेकराची लग्न कापण्यासारखे आहे. त्यामुळे तुम्हाला डॉक्टर हवा असेल, जीर्ण झालेलं झाड बघा, पण त्या ठिकाणी नक्की काढलं. शेतकऱ्याने त्याचा मोबदला द्या. विना मोबदला कोणाकडून काही घेऊ नका. पलावला सर्वकाळ न करावा. महाराजांचा शब्द आहे, पलावला सर्वकाळ न करावा. पलावला म्हणजे बळजबरी, म्हणजे केवळ लैंगिक अत्याचाराचे संबंधित शब्द नाही. आर्थिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, सामाजिक अत्याचार कोणी कोणावरती करू नये असे लोककल्याणकारी समतावादी छत्रपती शिवाजी महाराज होते. स्त्रियांचा आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. बुद्धिब्राह्मण्यवादी होते, भेदभाव नष्ट करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवाजीराजांचा राजा जगाची इतिहासात झाला नाही. काही इतिहासात छत्रपती शिवाजीराजांची तुलना नेपोलियन सिकंदराशी करतात. नेपोलियन सिकंदर पराक्रमी होते, छत्रपती शिवाजीराजांसारखी नैतिकता नेपोलियन सिकंदराकडे नव्हती. त्यामुळे शिवाजीराजांची तुलना जगामध्ये कोणाशी होऊ शकत नाही. शिवाजीराजांची तुलना जगामध्ये फक्त एकाच महापुरुषाशी होऊ शकते. त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशोका हॉलमध्ये माननीय राम उज्ज्वल सरांच्या अध्यक्षतेखाली, पुलिस सरांच्या अध्यक्षतेखाली आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक सुंदर उत्साहवर्धक प्रेरणादायक जयंतीचा सोहळा झाला. त्याबद्दल आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करतो. सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी बसलेले सगळे आपण शिवप्रेमी आहोत. माझा
पद्धती राहत नाही. धन्यवाद. जय श्री. सर आपण आला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपलं सदस्य आभार व्यक्त करतो. थँक्यू. मित्रांनो आपण निबंध स्पर्धा आयोजित केली होती. मी मागाशी सांगितलं क्रिस्टस्थ निबंध आपल्याला प्राप्त झाले. क्रिस्टस्थ निबंध मित्रांनो 5:30 पर्यंत प्राप्त झाले. 5:30 वाजता निबंध प्राप्त झाल्यानंतर 6 ते 2 मिनिटं बसा. हॅव मॅनर्स प्लीज. 2 मिनिटं बसा. कुणी हात नका जागेवर. रिक्वेस्ट करतो ऍज अ प्रेसिडेंट म्हणून रिक्वेस्ट करतो. 1-2 मिनिटं फक्त घेणार आहे. आपल्या मुलांनी गेल्या 3 दिवसामध्ये निबंध लिहिले. 5:30 ते 6 च्या दरम्यान आपल्याला निबंध प्राप्त झाले. आदरणीय आवड सर यांना आपण रिक्वेस्ट केली होती की परीक्षेत म्हणून आपण काम पाहावं. आदरणीय आवड सर यांनी आम्हाला 7ची वेळ दिली. आम्हाला काही कारणाने उशीर झाला. 8 वाजता जवळजवळ 63 निबंध ते आम्ही तपासायला सुरुवात केली. रात्री बाळगा 8 वाजल्यापासून ते 11:30 पर्यंत मी निबंध आपण तपासले. निबंध तपासताना आपल्या निबंधाचा विषय होता त्यातील अडचणी त्यावरील उपाययोजना अशी आपण विषय मांडताना आपण 300 शब्दांची मर्यादा टाकली होती. त्यामुळे ज्या जे खरंच सांगतो इथं विश्वनाथ रावते सर आहे, त्यानंतर राकेश ओझा आहे, यांनी निबंध लिहिणं की माझ्याकडे म्हणजे खूप आपले आरामीच होतं. त्यामुळे विश्वनाथ रावते सर, राकेश ओझा सर चे निबंध खरंच छान होते. फक्त 300 शब्दापर्यंत असल्यामुळं आम्हाला काही कारणाने पास करावं लागेल. त्याचा जो आशय आहे शब्दपुत्रामध्ये फक्त तो आशय प्रचंड चांगला होता. आयुष्यभर त्या आशयासाठी आम्ही उभे राहू. विषय आपण मांडला न्यायावर उपाययोजना. काही असं मांडलं की नाही युक्तिवाद करताना टाईप केलं पाहिजे. तर तिथे मग आपण निबंधाला नाकारला कारण CPC मध्ये ज्यावेळेस ऑर्डर 8 मध्ये अमेंडमेंट केल्या त्या कोडला काही पावर देण्यात आल्या की पूर्ण केल्यानंतर टाइम वर आर्ग्युमेंट. त्यामुळं तो विषय निबंध आम्हाला पास करावा लागला. असा प्रत्येक निबंध आम्ही एका पॅरामीटरमध्ये तो पास करत गेलो. दिल्ली रिसर्च निबंध होते. एकूण आम्ही शेवटी 12 निबंध सॉर्ट आउट केले. त्यातले 2 निबंध खूप छान होते परंतु त्याची शब्द मर्यादा जी होती 400 पुढे गेली. त्यामुळे आम्ही ते निबंध बाद केले. असे निबंध जरी बाद केलेले असते तरी आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला म्हणून सहभाग घेतल्याबद्दल आपण प्रत्येक याला स्पर्धकाला आपण प्रमाणपत्र देणार आहोत. त्यामुळे 63 प्रमाणपत्र ऑलरेडी आपण आणलेले आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर आपण ते प्रमाणपत्र पुढे शिक्षण ऑफिसमध्ये आपण ते सर्वांना वाटणार आहोत. आता 3 निबंध जे आहेत ते आपण निवडले. त्या निबंधापैकी जो पहिला निबंध होता जो ऍडव्होकेट विपुला विलास ठाकूर आलेला ऍडव्होकेट विपुला विलास ठाकूर मित्रांना विनंती करतो त्यांनी आपण देशवर यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा. दुसरा जो निबंध आहे तो ऍडव्होकेट आशय PS यांचा आहे. मित्रांनो हे निबंध आपण ग्रुपवर शेअर करणार आहोत. खरंच चांगले निबंध आहे. प्रत्येकाने वाचण्यासारखे आहे. आणि तिसरा जो निबंध आहे तो सोनाली विजय करशवाय यांचा आहे. जर त्या आल्या असतील तर त्या त्यांच्यातर्फे त्यांची कोणी मैत्री मित्र असेल त्यांनी तो स्वीकारावा. मित्रांनो निबंधाचं प्रथम पारितोषिक ऍडव्होकेट विपुला विलास ठाकूर यांना आपलं ट्रॉफी
क्रमांक आहे 16 ची वेळ प्रश्न आहे. कार्यक्रम संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय आयोजन केलेलं आहे आणि त्या आधी ऍडव्होकेट अंजली केदारी मॅडम हे 2 मिनिटं त्यांचं जाऊ आणि त्यांचं शिवाजी महाराज बोललेलं. अध्यक्ष व त्यांची संपूर्ण बार असोसिएशनची टीम व समोर बसलेली सर्व वकील वर्ग, मी खरंतर जुन्या आहे पण आज शिवजयंतीच्या आता पण सेलिब्रेशन करणार आहोत. त्यानिमित्त मी शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द बोलू इच्छिते. मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांना रेतीच्या राजाला ज्याच्या पदवीला 2 आणि शौर्याला 2 आहे तर हा महाराज साकार समान ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचे मान जो त्या सूर्यदेशान आणि मराठी मनाचा जगवता स्वाभिमान काळी आहे सह्याद्री शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देव आहे ज्यांचं पहिलं स्थान मराठ्यांचा जो कव्वा संत आहे पवंत आहे ज्यांचा वसंत आहे ज्याच्या सिंधू स्वराज्याचे स्वप्न उदास झाली त्या राजमाता जिजाऊ आहे प्रमुखात राहून त्यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले ते स्वराज्य समर्थ उच्च आदराने पोहोचले आणि पिकाने निर्माण केलेलं स्वराज्य राखणारे नाही नव्हे तर ते स्वराज्य 10 पटीने वाढवणारा पुत्र म्हणजे संभाजी महाराज आणि त्यांना इतिहास ऐकला डोळ्यात पाणी आणि अंगावर शहाऱ्या शहरात नाही हे छत्रपती शिवाजी महाराज इतिहास घडवणारे ना असे जन्मले कुठे चुकीत हिमालयाला तुझी को आम्ही शिवरायाला सहन होणार नाही स्वराज्याची बरे जातीवर करू द्या दडत राहत आउटसाईड आहो तिथं पडतील पावला आमची त्या इतिहासाच्या वाटा मोडत नाही पण मागणारे नाही मराठा पण मराठा नक्की लढायचं होणार आम्ही लोक एक विशिष्ट प्रकारची गात अपेक्षित करतो तुळजाभवानीच्या आशीर्वादाने निजामच्या मार्गदर्शनाने आणि 18 अवतार 12 बलुतेदार जातीच्या पावलांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वराज्य घडवलं. त्या काळातले मावळे एकनिष्ठ होते. आपल्या या मावळ्यांची काय स्थिती आहे हो आजची ओंकार तरुण पिढी जर प्रतिपक्षच्या रात्रीकडे किल्ल्याच्या खाली दारूच्या पाठ्या करत असतील तर आपल्या आया बहिणी सुरक्षित राहतील का हा मोठा प्रश्न आहे. अहो शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले अनेक लढाया जिंकल्या म्हणून ते युगपुरुष झाले नाही. शिवाजी महाराजांनी सर्जनशीलतेची पहिली क्रांती होती म्हणून ते युगपुरुष ठरले. पण आपण त्यांचं नाव कुठे दिलं पिढ्याच्या पक्षाला सिरेटाच्या पक्षाला. अहो असं वाटतं भले पाठ उठावर जणांच्या राहिलं आणि विचारा करायचं कशी कुठली एवढी मोठी मराठी जनसंपर्क आज तुझा मावळा सदा 4 संभावना पकडतानाही हा लढतोय आता तुम्ही कशी सांभाळली एवढी मोठी प्रजा आणि जिजाऊला साहेबांची आहे. आज तर तुझा मावळा बघा म्हणतो काय आम्ही 2 आणि आमचे 2 आमचा मिळून एक चौकोनात जाता कोण फुलेला आधार कोण अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली आहे. तर आता तुम्ही राज्य वेळे स्वराज्य वेळे पण आजकाल तुमचा मावळा बघा करतोय काय राजा तुम्हाला पावला आणि देवळाचा कळस तुम्ही असता तर नसती दिसते आम्हाला प्रत्येक घराची नाचावी शोभा असायची पण आज राजच्या दरबारात तरी नाचणार झालं कारण परस्त्रीला देवी माता आणि भगिनीचा आदर दिला गेला. शेवटी शिवाजी महाराजांचं जर इतकंच आहे की स्वार्थात रोखून एकटा मराठी माता जय भवानी त्यानंतर सर्व सहभागी स्वातंत्र्य सहभागी असलेल्या विनंती आहे की ऑफिस मधून आपलं सर्टिफिकेट तयार करावं. त्याचप्रकारे ते विजय त्यांचे आहे की त्यांचे जे काही पारितोषिक आहे
न्यूज ऑफिसर रक्कम कराय द्यावी आणि अल्पमुदतीची पुस्तक मिळून द्यायचं किंवा व्याजदर मॅडमला नक्की बघितलं नाही पण मी सर्वांना विनंती करतो अल्पमुदत यावा आणि कार्यक्रम